पवार साहेबांची, अजितदादांची, पार्थदादाची म्हणजे आमची तिसऱ्या पिढीची आज संबंध आहे. तिसऱ्या पिढीचे संबंधात दादांनी कधीही आमच्या नागरी कुटुंबांना अंतर दिलं नाही. किचनपर्यंत जाणारा मी त्यांच्या एक सदस्य होतो आणि नाशिकला दादा येणार असले तर मला कोणाच्या मार्फत तरी फोन करायचे का मी नाशिकला येणार आहे, तिथं तू थांब. आणि आम्ही पण सर्व कुटुंब त्यांच्या सेवेसाठी हजर राहायचो. आमच्या चिरंजीवाच्या लग्नाला पण दादा आले होते आणि वेळोवेळी जोही काही दादांचं काम करण्याची पद्धत मी जवळून पाहिलेली आहे. पवार साहेबांची पाहिली, पण दादांची जी सकाळी 6 पासून तर रात्री 12-1 वाजेपर्यंत दादा, आणि असं नाही तो कोणत्या समाजाचा आहे, ते सर्व महाराष्ट्राच्या सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणारा नेता. असं मी इतका जवळून त्यांच्या बघितलं असा नेता परत होणार नाही. महाराष्ट्राची जी जडणघडण ज्यांनी केली, पवार साहेबांनी केली, दादांनी केली, पण जे लोक सगळ्या समाजाचे बरोबर घेऊन ते चालले ना, असा नेता घडायला खूप वेळ लागतो. खूप संघर्षातून त्यांनी हे सगळं घडवलं आणि अशा दादांना असा मृत्यू नको यायला होता. पण काय, जो आवडे सगळ्यांना तोच आवडे देवाला, अशाच म्हणीप्रमाणे आपण आता ते सहन करतोय. पवार कुटुंबियांना आणि महाराष्ट्राला सर्वांना दुःखातून बाहेर काढण्याची देव शक्ती देव. आणि दादांना आता आपण देऊ शकत नाही अशा श्रद्धांजली ती देण्याची वेळ आलेली आहे. त्यांना देव परत जन्म देव. ह्या महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी एक मैत्रीचं नातं होतं चांगलं. पत्रकारांशी बोलतोय म्हणजे त्यांच्याशी सोडून आम्हाला कधी असं वाटलं नाही का ते वेगळ्या कुटुंबातले आहे. केव्हा गेलं तर ते त्याच्या घरापर्यंत आम्हाला येणं जाणं एकदम कुठलंही कोणाला विचारायचं नाही, डायरेक्ट आमची भेट होणं. आणि कोणतंही काम असो, कशाचंही काम असो, दादा करायचे. 3-4 महिन्यापूर्वी मुंबईत त्यांच्या निवासस्थानी बोलवलं होतं, भेट झाली. एक कामानिमित्त गेलो तुम्ही. काय काय चाललंय, कोण आमदार काय करताय, कोण मंत्री काय करताय, नाशिकची सगळी अशी विचारपूस त्यांनी ती करायची. कधी रात्रीचे दिवसा कधी फोन करायचे आणि का रे तो आमदार काय करतोय, तो खासदार, तो मंत्री काय करतोय, त्यांचं काय चाललंय, त्यांच्या म्हणजे ती माहिती ते घेत राहायचे कंटिन्यू. असे दादा पुन्हा होणे नाही एवढंच सांगतो.